की त्यांनी माळशिरस तालुक्यासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी भरघोस अशी निधीची तरतूद केली. जलसंपदा विभाग पृष्ठ क्रमांक 122 बाब क्रमांक 201 माढा तालुक्यातील उजनीच्या पाणी मिळू शकणारे मौजे कुर्डू परिसरातील 13 गावं पाण्यापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळकुटे या गावांचा सिन्नमाडा उपसा सिंचन योजनेत समावेश करावा या संदर्भात वारंवार लाभधारक शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन करीत आहेत. आज या ठिकाणी देखील नागपूरला 6 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत. त्या दृष्टीने तालुक्यातील मौजे कुर्डू, अंबड, पिंपळकुटे, ढवळस, चौबेपिंपरी, कुर्डवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी भीमा सिन्हा जोड कालव्याच्या शाफ्टमधून उपसा सिंचन योजना करून बेंड ओढ्यातून पाणी सोडल्यास बेंड ओढ्यावरील असलेले सिमेंट बंधाऱ्यात यात पाणी साठवून शेतकऱ्यांना उपसा सिंचन करता येईल. या दृष्टीने तातडीने संरक्षण करून प्रकल्प अहवाल मंजूर करून देण्याची कारवाई करावी सरकारला ही विनंती. पृष्ठ क्रमांक 124 बाब क्रमांक 202 उजनी धरणावरील 48,000 हेक्टर क्षेत्र ही उजव्या व डाव्या कालव्याखाली ओलिताखाली येत आहे. डाव्या कालव्यात 126 किलोमीटर कालवा आहे आणि उजवा हा 132 किलोमीटरचा कालवा आहे. त्या कालव्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. साधारणतः 225 कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल. तरी दोन्ही कालवे दुरुस्त करून त्या ठिकाणी घ्यावेत अशी देखील विनंती करतो. पृष्ठ क्रमांक 124 बाब क्रमांक 202 करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्प 5.5 TMCचा पाणी राखीव आहे. तर यात कुकडीच्या अंतर्गत मांगी तलाव येतो. तर या तलावाला देखील पाणी कसं मिळवू शकेल याची देखील सरकारनं एक ओळीत वाचून घेतो. तर बोगदाद्वारे असेल, पाईपलाईनद्वारे असेल या पाण्याचं नियोजन करावं अशी देखील विनंती सरकारला या निमित्तानं करतो. त्याचबरोबर उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग पृष्ठ क्रमांक 142 बाब क्रमांक 230 सोलापूर जिल्ह्यात जवळपास 54,000 DP आहेत. यापैकी 7,500 DP वरती क्षमतेपेक्षा अधिक लोड असल्यामुळे या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून शेतकऱ्याला चांगला व वेळेत वीज निर्मिती होऊ शकेल यासाठी आपण विनंती करतो. इतर मागासवर्गीय मागास बहुजन कल्याण पृष्ठ क्रमांक 313 बाब क्रमांक 489 शासनाने वीरशैव लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. त्याचे स्वागतच आहे, पण त्यासाठी म्हणून गेले 12 वर्षापासून ते काम अद्याप रखडलेलं आहे. तर महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावं अशी देखील विनंती करतो. हॉस्टेल्स सुरू करण्याचं राज्य शासनानं धोरण आखलं. जिथं हॉस्टेल उपलब्ध नसेल त्या ठिकाणी खाजगी जागा भाडेतत्वावरती घ्यायची. त्यामुळे अशा किती ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी शासनानं हॉस्टेल सुरू केलेले आहेत आणि किती ठिकाणी भाडेतत्वावरती इमारती घेतलेल्या आहेत. एक दुसरा की ह्याचं एक मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये असं एखादं कार्यालय 4-5 एकराच्या जागेमध्ये सुरू करून त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आणि सगळ्या कॉल सेंटर्सच्या आधुनिक माध्यमातून ही माहिती पोहोचवण्याचं असं एखादं केंद्र सरकार सुरू करेल का. आणि तिसरा प्रश्न की जे आज शिष्यवृत्ती आपण जी 200 विद्यार्थ्यांना किंवा 200 लाभार्थ्यांना देतोय त्याच्यामध्ये वाढ करणार का. सभापती महोदय, पहिल्यांदा मी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचं उत्तर देतो. त्यांनी जे सांगितलं एक गोष्ट खरी आहे. मधल्या काळामध्ये राज्य सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला, परंतु आता लगेचच जागा खरेदी करून हॉस्टेल जागा गव्हर्नमेंटकडनं घेऊन लगेच आपल्याला हॉस्टेल काही बांधता येत नव्हते. म्हणून सरकारने दुसरा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना ही आपण सुरू केली आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर उपकेंद्र 4 जिल्हे, मुंबई विभागीय कार्यालय 5 जिल्हे, पुणे विभागीय कार्यालय 5 जिल्हे, त्याच्यामध्ये नाशिक विभागीय कार्यालय 4 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय 4 जिल्हे, नागपूर विभागीय कार्यालय त्याच्यामध्ये 6 जिल्हे, एवढ्या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्यांना खासगी वसतिगृहासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्या बहुतेकांनी 22/11, 21/11, 30/11 अशा वेगवेगळ्या तारखेला जाहिराती प्रसिद्ध केल्या. अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक
हा 13-12, 14-12, 15-12, 15-12 असा आहे. म्हणजे 2-3 दिवसातच ते अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस संपतोय. मात्र अमरावती विभागीय कार्यालयामध्ये 5 जिल्हे आहेत आणि लातूर विभागीय कार्यालयामध्ये 4 जिल्हे आहेत. 27 जिल्ह्यांच्या जाहिराती काढलेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांच्या जाहिराती डिसेंबर अखेरपर्यंत काढण्यात येतील असं त्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे. त्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारच्या जे धोरण आहे त्या प्रकारे नवीन हॉस्टेल वेगवेगळ्या भागामध्ये होईपर्यंत आपण प्रत्येक भागामध्ये 500 मुलांचं हॉस्टेल, प्रत्येक भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये 500 मुलांचं 500 मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी करतोय. त्याचंही कामं त्या बाबतीमध्ये आपण चालू केलेली आहेत. बहुतेक ठिकाणी टेंडर प्रोसिजर झालेली आहे आणि ती कामं करायला काही वेळ लागणार आहे. परंतु तोपर्यंत मुलामुलींचं नुकसान होऊ नये म्हणून आता मी सांगितलेले त्या प्रकारची भूमिका राज्य सरकारने स्वीकारलेली आहे आणि ही वसतिगृह आपण भाडे तत्वावर घेतोय आणि तिथं मुलांना मुलींना ऍडमिशन त्या ठिकाणी देण्याचं काम करतोय. मगाशी बोलत असताना 200 मुलांचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये पीएचडी काय झालं सभापती महोदय, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का अशा प्रकारची चर्चा झाली. त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्या समितीमध्ये निर्णय घ्यायचा. तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला 200 विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता 75 विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे.